तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून एक मोठी बातमी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक पथकाची जोरदार कारवाई पाहायला मिळते आहे। मतदारसंघामध्ये एकूण 3 कोटी रुपयांची विविध ठिकाणी कारवाई झालेली आहे। 3 कोटी रुपयांवर कारवाई झाली आहे। 16 मार्च ते 6 मे पर्यंत या कालावधीमध्ये 80 ठिकाणी कारवाई केली गेली। रोकड आणि दारू मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली आहे। 30 लाख रुपयांचा अंमली पदार्थ देखील इथं जप्त करण्यात आलेला आहे। 3 कोटी रुपयांची विविध ठिकाणी कारवाई झालेली आहे आणि यामध्ये दारू तसंच रोख रकमेचाही समावेश आहे। सोबतच 30 लाख रुपयांचे अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आलेले आहेत। मार्च 16 पासून आज 6 मे पर्यंत आपण बघितला तो कॅशचे जे मूल कॅश आहे ते आपण 14,50,000 रुपये आपण कॅश कॉन्फिस्केशन केलेलं आहे। आणि लिकर जे आहे आपल्याला माहिती आहे की आपला पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी जे आहे लोकसभा मतदारसंघ जे आहे ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पूर्ण जिल्हा आहे। तो गोवावरून येणारा लिकर जे इलिगल लिकर आहे त्यांचे काय प्रॉपर रिसिप्ट्स असं नाही आहे। ते आपण 91,000 लिटरचे आपण लिकर कॉन्फिस्केशन केलेलं आहे। आणि यांचे जे मूळ व्हॅल्यू आहे आपण व्हॅल्यू टर्म्समध्ये बघितलं ते 2,46,00,000 रुपये इतकी त्यांच्या व्हॅल्यू येतो।